शुभ सकाळ मंडळी. तर चारधामवरून काय काय वस्तू आणल्या त्या बघण्यासाठी आज मी जर लवकर झोपली. खूप साऱ्या अशा वस्तू आणलेल्या त्या मी तुम्हाला नंतर दाखवेनच. सगळ्यात महत्त्वाची आणि सुंदर वस्तू म्हणजे आई कालिकेची मूर्ती आणली. खूप सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती होती, मला तर खूपच आवडली. म्हणजे सगळ्या वस्तू बघितल्यानंतर माऊला बोलली, माऊ माझ्या डोक्याला थोडं तेल लाव, कारण माझ्या डोक्यात खूपच डॅन्ड्रफ झालेला. मग तिने तेल घेतलं, त्यात 2 कापराच्या वड्या टाकल्या आणि मस्त छान प्रकारे माझ्या डोक्याची मालिश केली. मालिश केल्यानंतर मग थोड्या वेळात जेवणाचा टाईम झाला. मग बोला आपल्याला जेवण घे. मग जेवणाला वहिनीने मस्त छान प्रकारे चिकन पुलाव बनवलेला. चिकन पुलाव म्हणजे माझा फेवरेटच. मग चिकन पुलाव सोबत रायता तर हवाच, मग रायतासुद्धा केलेला. मग रायता आणि चिकन पुलाव घेतलं आणि मस्त आम्ही सगळे बसलो जेवायला. मग काय जेवण वगैरे झालं आणि आमच्या महाशय महाराजाने माझी ट्रिपॉड कुठे टाकलेला त्याचा पत्ताच नाही. जुना ट्रिपॉड होता, पण तो पण त्याने तोडून टाकलेला. मी त्याला विचारते, बाबा कुठे ठेवला आहे, तो काय सांगतच नव्हता. मग काय दुपारी थोड्या वेळा मी झोपलो. मग संध्याकाळचा टाईम झाला. मग संध्याकाळी निघाली मी दुकानात जाण्यासाठी. दुकानात गेली, मग तिकडं सगळं आटोपलं वगैरे. मग परत घरी आली. खूप दमलेली, थोडंसं सोफ्यावर बसली. मग दादा वगैरे पार्टीला बसणार होते. दादा बोला की अंडी आणले आहेत, ती मला अंडी फ्राय करून दे. मग त्यांना अंडी फ्राय करून दिली. मलाही खूप भूक लागलेली. बरं आहे त्यांची अंडी फ्राय करून देते, नंतरच जेवते. हा आमचा माकड बघा, आत्या डॅडाने अंडं मागितले. मला अंडं घेऊन गेला. आणि मग थोड्या वेळात मम्मीने छान प्रकारची सुकी कधी फ्राय केलेली. वाव, ती तर माझी फेवरेटच. आणि आमच्या मस्त गोल गोल अशा मोठमोठ्या भाकऱ्या. मग मी काय दुपारचं चिकन पुलाव घेतलं, सुकी कधी फ्राय केलेली ती घेतली, आणि रोटी घेतली, आणि अंडं फ्राय केलेलं होतं ते घेतलं. मग सगळं जेवल्यानंतर मम्मीने मग मूर्त्या घासायला घेतल्या. मम्मीने मूर्त्या वगैरे घासल्या. मग हा काय त्याच्या ॲनिमलसोबत खेळायला लागला. सगळं म्हणजे ॲनिमल्सची मला नावं सांगत होता. मग ते झाल्यानंतर मुली, बाबू मला नाईट किसी दे, आता चला आपण झोपूया. मग त्याने मला मस्त छान अशी नाईट किसीही दिली. मग काय थोड्या वेळ टी व्ही बघायला लागली. आता थोड्या वेळ टी व्ही बघते आणि मग झोपते.